राजकारणी संकटातही संधी शोधतात असं म्हणतात। त्यातही जर ते विरोधी बाकांवर असतील तर हा गुण जास्त जोमात असतो। याचा अनुभव जसा पाऊस कमी झाल्यावरती येतो तसाच मुंबईत तुंबल्यावर सुद्धा येतो। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे मोठमोठाले दावे केले जातात, पण ते दावे पहिल्याच पावसामध्ये उघडे पडतात। एका मोठ्या पावसाचा फटका मुंबई लोकल, रस्ते, वाहतूक सगळ्याला बसतो। सामान्य मुंबईकरांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो। विरोधात असलेला पक्ष टीका करतो तर सत्ताधारी विरोधकांवरती सवाल उपस्थित करतो। हा खेळ सुरूच आहे। नालेसफाईमध्ये 5 वर्षात 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाला असा दावा राज्यात ठाकरे सरकार असताना भाजपच्या आशिष शेलारांनी केलेला होता। तर नालेसफाई नाही, ही तर हातकी सफाई आहे असा आरोप काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी शिंदे सरकारवर केला होता। गेली 5-10 नाही तर 25 ते 30 वर्ष मागे गेलात तरी चेहरे बदललेले दिसतील, पण आरोप प्रत्यारोप तुम्हाला हेच दिसतील। या सगळ्या नादामध्ये मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि त्यात सामान्य मुंबईकर नेहमी भरडला जातो। हे चित्र लवकर बदलेल अशी शक्यता तर कमी आहे, पण ते लवकरात लवकर कधी ना कधी बदलेल अशी आशा करायला काही हरकत नाहीये।